ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता प्रतिमात्यांच्या धाडसामुळे महिपतचा काळा चेहरा येणार सगळ्यांच्या समोर. त्याचबरोबर आता महिपतला पोलिसांनी अटक केल्यावर सचिन समोरही येणार साक्षीचा खरा चेहरा, साक्षीची खरी ओळख. काय कसं घडणार हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की प्रतिमात्या महिपतच्या समोर आल्याबरोबर महिपत हा प्रतिमात्याला म्हणतो, तू करत होतीस हे सगळं? वाटलं नव्हतं मला ह्या सगळ्यामागं तू होतीस. 22 वर्षांपूर्वी तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा नियतीच्या मनात काही वेगळा खेळ होता. तेव्हा तू वाचलीस, पण आता तुझं मरण माझ्याच हातून अटळ आहे. आणि मग आता तो त्याच्या एका माणसाला मागून प्रतिमात्यावर हल्ला करण्यासाठी बोलावतो. आता हे सगळं काही वरती बसलेले सायली आणि अर्जुन बघत असतात. सायलीला प्रतिमात्यांची काळजी वाटत असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो सगळं व्यवस्थित होईल ना? या सगळ्यामध्ये आपण प्रतिमात्यांचा जीव तर धोक्यात घालत नाही आहोत ना? त्यावर अर्जुन सायलीला, बायको धीर धर, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं सांगत असतो. त्याबरोबर इकडे महिपत हा प्रतिमात्याला बोलण्याच्या गुंगीत व्यस्त करून तिच्यावरती मागून त्याच्या एका माणसाला हल्ला करायला लावणार असतो. आणि महिपत हा अगदी व्यवस्थित त्याचा प्लॅन वर्कसुद्धा करत असतो. महिपतला वाटत असतं की फक्त प्रतिमात्या एकटीच इथे आहे, त्यामुळे तो प्रतिमात्याला चांगला गुंगारा देऊ शकतो. पण वरती बसलेले सायली आणि अर्जुन हे बघतात की महिपतचा एक माणूस मागे प्रतिमात्यांच्या दिशेने धावत येतोय. त्याबरोबर सायली अर्जुनला लगेच म्हणते, अहो प्रतिमात्यांचा जीव धोक्यात आहे. तसा अर्जुन म्हणतो, बायको आता आपण इथे नाही थांबू शकत. सायली म्हणते, तुम्ही थांबा, मी जाते. आणि मग आता सायली ही ताबडतोब झाडावरनं खाली येते आणि प्रतिमात्यांच्या मदतीसाठी आता ती सज्ज झालेली असते. ती आता महिपतच्या माणसासमोर आडवी उभी राहते. एका बाजूला प्रतिमात्या तर दुसऱ्या बाजूला सायली. आता मग मात्र महिपतच्या लक्षात त्याला ट्रॅप रचण्यासाठी अडकवला ही गोष्ट आलेली असते. मग आता महिपत हा सरळ बंदूक काढतो आणि तो आता ठरवतो की बंदुकीचाच वापर करायचा आणि या दोघींना इथल्या इथं गाड करायचं. मग आता तो बंदुकीतनं गोळी झाडणार असतोच, इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन हा पोलिसांसह पोहोचलेला असतो. आता रविराज काका हे पोलिसांसोबत आधीच पोलीस स्टेशनमध्ये थांबलेले असतातच, त्यामुळे अर्जुन जसाच रविराज काकाला इशारा करतो, रविराज काका लगेच पोलिसांना घेऊन तिकडनं बाहेर पडतात. आणि मग आता रविराज काका, पोलीस, त्याचबरोबर झाडावरून अर्जुनसुद्धा खाली येतो. आणि मग आता महिपत हा पोलिसांना बघून घाबरतो आणि लगेचच स्वतःच्या हातातली बंदूक तो खाली टाकून देतो. त्याबरोबर सायली आणि प्रतिमात्या ह्या दोघीसुद्धा ताबडतोब स्वतःच्या हातातली लाकडं आगीमध्ये फेकून देतात. अर्जुन पहिले तर प्रतिमात्याला आणि सायलीला स्वतःच्या जवळ घेतो. त्या दोघींना तो महिपतपासून दूर करतो आणि या इकडे या दोघीजणी असं म्हणत त्या दोघींना सावरतो. त्याबरोबर आता लगेचच महिपत हा पोलिसांना बघून म्हणायला लागतो, साहेब बघा, या लोकांनी मला इथे बोलवलं होतं, मी काहीही केलेलं नाही आहे. साहेब, मी एक सभ्य आणि सुशिक्षित माणूस आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मी एक बिल्डर आहे. हा अर्जुन सुभेदार माझ्या पाठी पडलेला आहे आणि हा मला शांत जगूच देत नाही आहे. आज यांनी इथे मला भेटायला बोलवलं होतं वगैरे. आता महिपत पोलिसांना खोटं नाटं काहीतरी बनवून सांगायला लागतो. आता पोलीस हे महिपतला म्हणत असतात की तू काय केलं आहे आणि तू काय नाही केलं आहे ना, याचा पाढा तू वाचू नको. याचा पाढा तर आता आम्हीच तुझ्यासमोर वाचू, कारण आम्हाला तू काय काय केलं आहे हे सगळं व्यवस्थित माहिती आहे. आता आम्ही तुझ्याकडे बघतो, पण पोलीस स्टेशनला जाऊन सध्या आपण तुला अटकच करू, एवढं पोलीस महिपतला सांगतात. त्याबरोबर महिपतच्या लक्षात येतं की याचा अर्थ अर्जुनने संपूर्ण प्लॅननिशी मला ट्रॅप केलेला आहे. महिपत आता खूपच जास्त घाबरलेला असतो. तर अर्जुन हा सगळ्यात अगोदर प्रतिमात्या आणि सायली ह्या दोघींना तिकडनं सावकाश घेऊन चाललेला असतो. इन्स्पेक्टर साहेब हे अर्जुनला सांगतात, अर्जुन सुभेदार आता तुम्ही इकडनं गेलात तरीही चालेल, नाही म्हणजे आता याच्या पुढे काय करायचं हे आम्ही बघतो. त्यावर अर्जुन हा लगेचच थँक्यू व्हेरी मच असं म्हणतो. तर रविराज काका प्रतिमात्याला जवळ करतात आणि विचारतात, प्रतिमा तू ठीक आहेस ना? या नराधमाने तुला काही केलं तर नाही ना? त्यावर प्रतिमात्या रविराज काकांना म्हणते की नाही रविराज, मी एकदम व्यवस्थित आहे.
थोडं धाडस दाखवलं आणि सगळं व्यवस्थित घडलं, आपल्याला हवं होतं तसं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, बरं चल आता आपण निघूया, इथं थांबायला नको. त्यानंतर मग रविराज काका गाडी काढायला जातात, तर अर्जुन, सायली आणि प्रतिमात्या मागून चाललेले असतात. आता तोपर्यंत तिथे महिपतचे जे मागे गुंडे राहिलेले असतात, त्यातला काही गुंड जे असतात ते अर्जुनवरती हल्ला करतात. कारण महिपतने त्यांना सांगितलेलं असतं की तिकडून मला ज्याने बोलवलं आहे तो जिवंत जाता कामा नये, आपल्या शस्त्रांना रक्त पाजायचं. त्यामुळे आता शस्त्रांना रक्त पाजण्यासाठी ते अर्जुनच्या जवळ आलेले असतात. अर्जुन आता जोरात सायलीला ओरडतो आणि सांगतो, सायली, प्रतिमात्या. त्याबरोबर सायली प्रतिमात्याला घेऊन तिकडनं जाते, तर अर्जुन मस्त महिपतच्या गुंडांची धुलाई करतो आणि स्वतःसुद्धा तिकडनं निघून जातो. मग आता अर्जुनही तिकडनं निघून गेल्यावर मग आता पोलिसही महिपतला घेऊन गेलेले असतात. पोलिसांनी महिपतला अटक केल्याच्या नंतर आता टी व्हीवरती मीडियाने बातमी पसरवलेली असते. पनवेलमधले खूप मोठे सुप्रसिद्ध बिल्डर म्हणजेच महिपत शिखरे उर्फ अण्णा शिखरे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. अण्णांनी नक्की असं कोणतं इनलिगल काम केलं की ज्यामुळे पोलिसांना घ्यावं लागलं अण्णांना ताब्यात? काय घडलं सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर शेवटपर्यंत जोडलेले राहा वगैरे वगैरे. आता बातम्या येत असतात. साक्षी हे सगळं बघते आणि साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षीला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलं. आजपर्यंत ज्या अण्णांना कधी कुठल्याच गुन्ह्याखाली अटक झाली नव्हती त्या अण्णांना आज अटक झालेली असते. आता हे सगळं टी व्हीवरचं प्रकरण सचिनसुद्धा बघतो आणि सचिन म्हणतो, ओ माय गॉड सॅम, अगं हे तर तुझे मामा आहेत ना, मग यांना का पोलिसांनी अटक केली? म्हणजे हे इनलिगल कामं वगैरे करतात का? तुला यांच्याबद्दल सगळं काही माहिती होतं का? हे असेच आहेत का? सॅम, अगं गप्प का आहेस? बोल ना काहीतरी. हे इतकं हॉरिबल आहे, हे एवढं डेंजर आहे, हे तुला तरी माहिती होतं का? की तुलासुद्धा यातलं काहीच माहीत नव्हतं आणि तुलासुद्धा हे सगळं आत्ताच कळतं आहे. ह्या असल्या माणसांबरोबर ना खरं तर आपली नातीच नको असायला हवी आहेत, आपले संबंधच नसायला हवेत. पण दुर्दैवाने हे असले लोकच आपले नातेवाईक असतात आणि त्यामुळे मग मात्र आपल्याकडे काहीच पर्याय उरलेला नसतो. हे तुझे मामा आहेत या गोष्टीचीच मला लाज वाटते. नशीब आपला यांच्याबरोबर फारसा काही संबंध नाही आहे. सॅम, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू यांच्याबरोबर बोलायचं नाहीस, यांच्याशी नातं तोडून टाकायचं, संबंध ठेवायचं नाही. अगं ह्या अशा विचित्र माणसांबरोबर संबंध ठेवून मूर्खपणा करण्यात येतो. त्याबरोबर आता ती म्हणायला लागते, सचिन स्टॉप इट. काय बोलतोयस तू? नीट बोल भाषा जरा. तू माझ्या अण्णांबद्दल बोलतोयस हे विसरू नकोस. तोंड सांभाळून विचार करून मग बोल. उगाचच्या उगाच देवाने तोंड दिलं म्हणून बोलायचं म्हणून बोलू नकोस. सचिन हा लगेचच साक्षीला म्हणतो, सॅम, अगं काय बोलतेस तू? हे तुला तरी कळतं आहे का? नाही म्हणजे तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे वगैरे हे सगळं तर ठीक आहे. अगं पण एका गुन्हेगाराला तू पाठीशी कसं काय घालू शकतेस? गुन्हेगार आहेत ते, कळत नाही आहे का तुला? बघतेस ना, अगं पोलिसांनी चक्क अटक केलं आहे त्यांना. मीडिया मगापासून एवढ्या बातम्या सांगते ते कसे वाईट आहेत या गोष्टीबद्दल, आणि तू म्हणतेस की तुझ्या अण्णांबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. नक्की ते तुझे मामाच आहेत ना? आणि जर ते तुझे मामा आहेत ही गोष्ट खरी असेल तर मग तुला त्यांच्याबद्दल एवढे दिवसात हे सगळं माहीत कसं झालं नाही? तुला कसं कळलं नाही की तुझे मामा एवढे मोठे क्रिमिनल आहेत म्हणून? त्याबरोबर साक्षी म्हणते, तुला काय माहिती ते क्रिमिनल आहेत का नाही? आणि मला तरी कसं माहिती असेल? आपण काय वाईट कामं करतो हे आपल्या घरातल्या माणसांना सांगतो का कधी? त्यांनीसुद्धा मला काहीही सांगितलं नव्हतं आणि मलाही काहीच माहीत नाही आहे, कळलं का तुला? त्याबरोबर सचिन म्हणतो, तेच तर, अगं जर तुला काही माहीतच नाही आहे तर मग तू त्यांची बाजू कशाला घेतेस? अजिबात बाजू घेऊ नकोस हा सॅम त्यांची. त्यांनी हे जे काही केलं आहे ना ते मला अजिबातच पटत नाही आहे. अगं आता आपण दोघंजणं लग्न करणार आहोत आणि त्यात हे तुझे मामा असे, हे कसं चालेल? नाही हा सॅम, मला हे अजिबातच पटलेलं नाही आहे, आवडलेलं तर बिलकुलच नाही आहे. हे तुझे मामा खूप विचित्र वागलेत, मला नाही पटलेलं हे सगळं. सॅम, खूप चुकीचं आहे हे सगळं. त्याबरोबर आता पुढे सचिन म्हणत असतो, इतकंही कोणी कसं काय असं असू शकतं? डिस्गस्टिंग, म्हणजे कोणाच्या तरी जीवावर वगैरे उठू शकतं? बाप रे, मला तर विश्वासच पटत नाही आहे की हे तुझे तेच मामा आहेत जे आपल्याबरोबर येऊन इथे एवढ्या वेळ गप्पा मारत बसतात, जे आपल्याबरोबर येऊन इतकं छान बोलतात. मग जर ते आपल्याबरोबर इतकं छान वागतात, इतकं छान बोलतात, तर मग इतर कोणाच्या तरी जीवावर ते कसे काय उठू शकतात?
गॉड, मला तर कळतच नाही आहे की ते असे कसे वागले. त्याबरोबर आता साक्षीच्या लक्षात ही गोष्ट येते की सचिनला ह्या सर्व गोष्टी अजिबातच आवडत नाही आणि चालतही नाही. त्यामुळे मला माझे अण्णांबरोबरचे काय नातं आहे हे सचिनपर्यंत काहीही झालं तरी पोहोचू द्यायचं नाही आहे. सचिनला अण्णा माझे मामा वाटत आहेत आणि त्याला कायम तेच वाटत राहिलं पाहिजे. तरच मला हे देश सोडून सचिनबरोबर इकडनं कायमचं निघून जाता येईल. अण्णा, आय एम सॉरी, पण काही वेळ तरी मला तुमची ओळख लपवावी लागेल. आणि मग ती म्हणायला लागते की हो रे सचिन, हो, मलासुद्धा नाहीच कळत आहे की माझे मामा असे कसे काय वागले, इतके निष्ठुर कसे झाले ते. पण काही गोष्टी असतात रे अशा. जाऊ दे, आता आपण दोघांनीही यावर विचार केला काय किंवा कितीही वेळ चर्चा केली काय, याच्यातनं निष्पन्न मात्र काहीच होणार नाही आहे. त्यापेक्षा तू जा, तू फ्रेश व्हायला जात होतास ना, फ्रेश हो, नंतर तुझी कॉन्फरन्स आहे. मग सचिन तिकडनं निघून जातो. त्याबरोबर साक्षी लगेचच आता घरातनं बाहेर पडलेली असते आणि आता ती त्यांच्या नेहमीच्या वकिलाकडे जाते. आता ती वकिलाला सांगू लागते की तुम्ही टी व्हीवरती सगळी बातमी तर पाहिली असेलच, मीडियाने सगळं पब्लिक केलं आहे. काहीही झालं तरी माझ्या अण्णांना आपल्याला सोडवायचं आहे. या सगळ्यातनं कितीही पैसा ओतावा लागला तरीसुद्धा माझी तयारी आहे, कळलं ना. त्यावर वकील साहेब तिला सांगतात की हे बघा, आपल्याला काहीसुद्धा करता येणार नाही आहे साक्षी मॅडम या सगळ्यामध्ये, कारण अण्णांनी स्वतःच्या तोंडांनी सगळा जबाब दिलेला आहे, कबुली केलेली आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता नागोबा आणि प्रिया हे सुद्धा घाबरलेले असतात. नागोबा हा मनातल्या मनात म्हणत असतो, नशीब मी तिथे गेलो नाही, जर दादाने मला तिथे पाहिलं असतं तर त्याने तर माझा जीवच घेतला असता. नशिबाने आज वाचलो आहे, पण पुन्हा आता जर त्या महिपतने माझं नाव या सगळ्यामध्ये घेतलं तर मग मात्र मी फसेन. काहीही झालं तरी महिपतने या सगळ्यात माझं नाव घेता कामा नये. जर महिपतने माझं नाव घेतलं तर दादाला सगळं खरं कळेल आणि जर दादाला खरं कळालं तर प्रॉपर्टी मिळणं तर खूप दूरची गोष्ट, मला दादा घरातसुद्धा राहू देणार नाही. इतक्यात प्रियापर्यंतसुद्धा सगळी बातमी पोहोचलेली असते. आता प्रियापर्यंत बातमी पोहोचल्या प्रिया ताबडतोब नागोबाला कॉल करते आणि नागोबाला विचारते की टी व्हीवरती सगळं काय दाखवत आहेत, हे सगळं काय आहे, खरोखर महिपतला पोलिसांनी अटक केली आहे का. त्याबरोबर नागोबा होकार देतो. त्यावर प्रिया म्हणते, अहो, एवढ्या चांगला रुबाबात होकार कसला देत आहे, ही खरं तर आपल्यासाठी खूप खूप वाईट आणि धोक्याची घंटा आहे. अहो, जर आज त्या महिपतला पकडलं आहे तर कशावरून उद्या ते लोक आपल्यापर्यंत नाही पोहोचू शकणार. आणि त्या महिपतला पकडलं आहे, जर त्याने या सगळ्यामध्ये आपलं नाव घेतलं तर आपल्याला हे सगळं किती महागात पडणार आहे तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही ना नेहमी माझ्यापासून गोष्टी लपवता आणि मग हे असं काहीतरी होतं. जर वेळेवर तुम्ही आधीच मला सगळं सांगितलेलं असतं की हे सगळं असं घडतं आहे तर मी तुम्हाला सायली आणि अर्जुन घरी नाही आहेत ही गोष्ट सांगितली असती. जर सायली अर्जुनच घरी नाही आहेत हे तुम्हाला माहिती असतं तर तुम्हालासुद्धा कळालं असतं ना की हे सगळं करण्यामागे कदाचित सायली आणि अर्जुन यांचाच हात आहे म्हणून. पण नाही, मला कशाला ना तुम्ही तुमच्या टीममध्ये घ्याल, मला टीममधून बाजूला काढलंत ना म्हणून हे सगळं घडलं, कळलं का. आता हे सगळं आपल्याला खूप महागात सुद्धा पडू शकतं. लक्षात ठेवा, ते सायली आणि अर्जुन खूप विचित्र आहेत. त्यांना हवं ना ते मिळवण्यासाठी आणि त्यांना हवं ते करण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्याबरोबर नागराज म्हणायला लागतो, तू मला घाबरवू नकोस, अजून टेन्शन देऊ नकोस, तू काय करायचं ते सांग आता, ह्या सगळ्यातनं आपण बाहेर कसं पडायचं. त्यावर प्रिया म्हणते, काहीही झालं तरी महिपतने आपलं नाव घेता कामा नये याची तरजबेज करून ठेवा पहिली. त्याबरोबर आता नागोबा म्हणतो की हो, ते काय करायचं ते मी बघतो. त्याबरोबर आता तो सुद्धा प्रियाला सांगतो की आता आपण दोघांनीही एकमेकापासून काहीही लपवायचं नाही. ह्या लपवाछपवीपायीच महिपत आज पोलिसांच्या हाती लागला. जर ही लपवाछपवी केलीच नसती तर हे सगळं घडलं नसतं. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, हे तुम्हाला आत्ता कळतंय ना, हे मी केव्हापासूनच सांगत होते, पण तेव्हा तुम्हाला दोघांनाही माझा आवाज येत नव्हता. माझ्यापासून लपवाछपवी केलीत ना म्हणून हे सगळं घडलं. आता तुम्ही तरी कमीत कमी माझ्यापासून काहीही लपवाछपवी करू नका. नाही, जर आणखीन लपवाछपवी करायला गेलात ना तर आणखीन काहीतरी अंगलट येईल आणि मग तेव्हा मात्र निस्तरताना नाकी नऊ येतील. नशीब तरी मला तेव्हा तरी सुचलं आणि मी तुम्हाला कॉल केला. जर मी तुम्हाला कॉल केला नसताना तर कदाचित तुम्हीसुद्धा त्या महिपतबरोबर गेला असतात आणि जर तुम्ही महिपतबरोबर गेला असतात तर तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये आहात हे
त्या अर्जुनला, सायलीला आणि माझ्या त्या खोट्या बापाला सुद्धा कळालं असतं आणि मग आपण सगळेच बाराच्या भावात गेलो असतो. कळलं ना? आता माझ्यामुळे वाचलो आपण. त्याबरोबर आता लगेचच इकडे तो म्हणायला लागतो, बरं चल आता मी फोन ठेवतो आणि मी सुद्धा इकडनं निघतो. त्याबरोबर ती म्हणते, लवकर निघा, कोणीही तुम्हाला बघायच्या आत तिकडनं निघा. त्याबरोबर लगेचच नागोबा तिकडनं निघायला लागतो. त्याबरोबर इकडे आता रविराज काका, प्रतिमा आत्या हे सगळेसुद्धा घरी निघालेले असतात आणि आता हे सुद्धा सगळे घरी आल्यावर अर्जुन हा रविराज काकाला म्हणतो, बघितलंस ना सिनियर, आपण थोडीशी हिंमत दाखवली म्हणून आपल्याला प्रतिमा आत्याचा आणि तुझा ॲक्सिडेंट कसा झाला, काय घडलं होतं त्या रात्री ते सगळं कळालं. जर तू तसाच घाबरत राहिला असतास तर आज आपल्याला ही सगळी माहिती मिळाली नसती, आपल्याला तुमच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देता आली नसती. पण आता आपण त्या महिपतला सोडायचं नाही, त्याला जन्माची अद्दल घडवायची. त्याबरोबर सायलीसुद्धा म्हणते, हो हे तर तुम्ही अगदी खरं बोललात. त्या महिपतमुळे आपल्या रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना एवढं भोगावं लागलं. त्या महिपतमुळे रविराज काका आणि प्रतिमा आत्या ह्यांचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. महिपतमुळे प्रियाला तिच्या आईवडिलांपासून दूर राहावं लागलं आणि कदाचित म्हणूनच ती ह्या अशा वृत्तीची झाली. जर तिच्यावर लहानपणापासून तिच्या आईवडिलांचे संस्कार घडले असते तर तीसुद्धा इतकी वाया गेली नसती. असो, आता सगळ्या गोष्टी ह्या हळूहळू का होईना पण मार्गी लागत आहेत आणि आता आपण या सगळ्यातनं महिपतला सुखी सुटू द्यायचं नाही असं सुद्धा शेवटी सायली म्हणते. आणि मग शेवटी लगेच ती प्रतिमा आत्याचं सुद्धा कौतुक करते आणि म्हणू लागते, पण या सगळ्यामध्ये खरं कौतुक करायचं तर ते प्रतिमा आत्यांचं. प्रतिमा आत्यांनी धाडस दाखवलं म्हणून खरं तर एवढं सगळं होऊ शकलं. जर प्रतिमा आत्यांनी धाडस दाखवलंच नसतं आपल्या सगळ्यांसमोर तर मग मात्र आपण काहीच करू शकलो नसतो. प्रतिमा आत्या, खरंच तुम्ही खूप मोठं धाडस केलं आणि त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. त्याबरोबर प्रतिमा आत्या सायलीला म्हणते, सायली अगं उलट मीच तुमचे दोघांचे आभार मानायला हवे. सायली, तू आणि अर्जुन होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. तू आणि अर्जुन होतात म्हणून माझा 22 वर्षांपूर्वी कायमचा दडून बसला असता असा वाटलेला भूतकाळ वरती मान काढून डोकवून बघू लागला. तुझ्यामुळे आणि अर्जुनमुळे मला आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळणार. तन्वीचं काही माहीत नाही, तन्वी वाईट वागायला लागली आहे, विचित्र वागायला लागली आहे, त्यामुळे सध्या आम्ही तिच्यावरती रागवलो. पण तिच्याबरोबरही जे घडलं ते चुकीचं होतंच. जर कायम ती आमच्या सहवासात लहानाची मोठी झाली असती तर कदाचित तू म्हणतेस तसं तीसुद्धा इतकी वाया गेली नसती. असो, जे झालं ते झालं, पण या सगळ्याला कारणीभूत असलेला, जबाबदार असलेला तो महिपत शिखरे, त्याला मात्र आता सोडायचं नाही. त्याला मात्र आता चांगली जन्माची अद्दल घडवायची. अहो घडवाल ना? त्याबरोबर रविराज काका आणि अर्जुन आता लगेचच प्रतिमा आत्याला म्हणतात, आम्ही शब्द देतोय तुला की आम्ही त्या महिपतला, ज्याने तुझ्या आयुष्याचं, तुझ्या कुटुंबाचं मातेरं केलं, त्याला सुखासुखी जगू देणार नाही. त्याच्या आयुष्याची सुद्धा आम्ही माती करू आणि मगच शांत बसू. त्यावर आता हे ऐकून प्रतिमा आत्याला बरं वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.